सत्र सुरू होणार आहे परिसंवादाचं. परिसंवादासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत प्रख्यात लेखक तथा विचारवंत माननीय प्राध्यापक जयदेवजी डोळे सर यांना मी विचारमंचावर सहर्ष आमंत्रित करते. त्याचप्रमाणे परिसंवादात सहभागी डॉक्टर किशोर शिरसाट SB कॉलेज नाट्यशास्त्र विभाग प्रमुख यांना सुद्धा मी विचारमंचावर आमंत्रित करते. इलेक्ट्रॉनिक मीडिया रिपोर्टर माननीय दत्ता कानवटे यांना सुद्धा मी विचारमंचावर आमंत्रित करते. दिव्य मराठीच्या पत्रकार माननीय रोशनी शिंपी यांना सुद्धा मी विचारमंचावर आमंत्रित करते. त्याचप्रमाणे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर माननीय अनिकेत म्हस्के या सर्वांना मी विचारमंचावर आमंत्रित करते. त्या सर्वांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूयात की त्यांनी स्थानापन्न व्हावं. या परिसंवादासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे आपण स्वागत करीत आहोत. माननीय अध्यक्ष प्राध्यापक जयदेवजी डोळे यांचं स्वागत नवनाथ गोरे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय दत्ता कानोटे यांचं स्वागत. स्वागत डॉक्टर अनिरुद्ध मोरे करत आहेत. संविधानाची प्रत, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ माननीय दत्ता कानोटे सरांचं स्वागत माननीय वांजरवाडे सरांनी करावा असं विनंती करते.
सोमीनाथ वंजारवाडे सर. दिव्य मराठीच्या पत्रकार माननीय रोशनी शिंपी यांचं स्वागत प्रगतीशील लेखक संघाच्या माननीय सविता लोंढे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय अनिकेत म्हस्के सरांचं स्वागत डॉक्टर टिंगसे सरांनी करावं असं मी त्यांना विनंती करते. म्हणाले होते की तुमच्या विचारांशी मी सहमत नसेनही पण तुमचे विचार जे आहे ते मांडण्याची स्वातंत्र्यासाठी मी प्राणांची बाजी लावेन. आज आपण अशा वळणावर उभे आहोत की जिथे लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे ते असलेली जी माध्यमे आहे आणि नागरिकांचे जे विचार स्वातंत्र्य आहे यावर सखोल चर्चा विचार मंथन करण्याची पुनश्च एकदा गरज निर्माण झालेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण माध्यमे आणि लोकशाही प्रजासत्ताक विचार स्वातंत्र्याची आवश्यकता या विषयावर परिसंवाद आयोजित केलेला आहे. या प्रसंगी विचार मंचावर उपस्थित माननीय अनिकेत म्हस्के सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. परवा क्रिसमस झाला आणि क्रिसमस नंतर एकीकडे जेव्हा क्रिसमसचं सेलिब्रेशन सुरू होतं तेव्हा चर्चच्या बाहेर तोडफोड सुरू होती एका संघटनेकडून. चर्चच्या आतमध्ये त्याच संघटनेचे नेते असलेले नॉन बायोलॉजिकल नेते प्रार्थना करत होते आणि आशीर्वाद घेत होते. त्याच्या आधीच सांताची टोपी विकतो म्हणून हिंदू धर्मातल्या दलित बांधवाला मारहाण करण्यात आली आणि त्याला सांताची टोपी कशाला विकतात, पाश्चात्य संस्कृती कशाला आणतात म्हणून त्याला एकीकडे मारहाण झाली. आणि दुसरीकडे त्याच पक्षाचे महत्त्वाचे नेते जे दरवेळी भाषण करताना मेरा येशू से भी पुराना नाता है असं म्हणतात, त्यांनी सर्वांना क्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. मंडळी, एकीकडे तुम्ही सण का बरं साजरे करतायत म्हणून कोणाला मारहाण होते, तर दुसरीकडे त्यांचेच नेते दुसऱ्यांना सणांच्या शुभेच्छा देतात. प्रश्न विचारायला पाहिजे की तुमचे समर्थक यांना विरोध का करतायत. पण ज्यांना प्रश्न विचारायला पाहिजेत, ज्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत ते व्यक्तिपूजेत व्यस्त आहेत आणि ज्यांना विचारायला पाहिजेत त्यांना काहीही विचारलं तरी ते मागच्यांचं नाव घेतात. अशा या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा प्रश्न विचारण्याला बंदी येते, जेव्हा प्रश्नच विचारू नये असं सांगितलं जातं, त्यावेळी विचार स्वातंत्र्य संपतं. आणि जेव्हा लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्य संपतं त्यावेळी त्या लोकशाहीची जी पुढची वाटचाल आहे ती हुकुमशाहीकडे व्हायला लागते. आणि म्हणून माध्यमांमध्ये आणि लोकशाही प्रजासत्ताकामध्ये विचार स्वातंत्र्याची आवश्यकता असते असं मला वाटतं. आता या संपूर्ण गोष्टीवर माध्यमांच्या बद्दल बोलण्यासाठी माध्यमातले तज्ज्ञ आहेत, पण सोशल मीडिया हा जो न्यूएस्ट फॉर्म आहे या सर्व लढाईतला, त्या सोशल मीडियामध्ये विचार स्वातंत्र्याची आवश्यकता आता आहे का, खरंच विचार स्वातंत्र्य या सोशल मीडियामध्ये आपल्याला तितकं मिळालं का, यावर आपण पुढच्या 10 मिनिटात चर्चा करणार आहोत. सर्वात आधी संवादाचं माध्यम म्हणून सोशल मीडिया नवीन आलं. फेसबुक, आर्कूट, म्हणजे तुमचं इंस्टाग्राम, आता एक्स असलेलं पूर्वीचं ट्विटर, व्हॉट्सॲप, ही सगळी सोशल मीडियाची माध्यमं जेव्हा सुरुवातीला आली तेव्हा ती फक्त मेसेजिंगचं काम करायची, संदेश देण्याचं, संवाद निर्माण करण्याचं काम करायची. मुळात लोकांच्या समस्या काय आहेत, काय प्रश्न आहेत हे सांगण्याचं, मांडण्याचं, सत्तेला जाब विचारण्याचं काम माध्यमांचं होतं. परंतु आता सोशल मीडिया जे आहे ते मेनस्ट्रीम मीडियासारखं काम करू लागलंय. म्हणजे एका विचारवंताने सांगितलं होतं की ज्यांना कॉमेडी करायला पाहिजे होती ती पत्रकारिता करतात आणि ज्यांना पत्रकारिता करायला पाहिजे होती ते कॉमेडी करतात. असं सध्या सगळ्या देशातलं वातावरण असताना सोशल मीडियालाच मेनस्ट्रीम मीडिया
बनावं लागलेलं आहे. याच्या मागचं कारण नेमकं काय आहे, ही सगळी अधोगती नेमकी काय झाली, तर सर्वात आधी आपले जे मेन स्ट्रीम मीडिया होते ते 2014 नंतर पूर्ण वेळ ज्यांनी कुणाचे तरी आधिपत्याखाली आले, संपादकापेक्षा व्यवस्थापकाला महत्त्व आलं, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे माध्यमांमधली विश्वासार्हता, प्रश्न विचारण्याची क्षमता, सत्तेला जाब विचारण्याची क्षमता ती पूर्णपणे संपली. अशा वेळी असं माध्यम ज्यावर त्यावेळी कुणाचं निर्बंध नव्हते, जे कुणाचे ऐकण्याचं किंवा कुणाची दलाली करण्याचं काम करत नव्हते, जिथे स्वतःचं मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला होता, जिथे मत व्यक्त करण्यासाठी तुम्हाला संपादक असणं, पत्रकार असणं आवश्यक नव्हतं, ते प्लॅटफॉर्म जे दिलं ते सोशल मीडियानं दिलं. आणि त्यामुळेच फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब, व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या माध्यमातून एका वेगळ्या प्रकारच्या पत्रकारितेला, ज्याला कोणी मुक्त पत्रकारिता म्हणतं किंवा ज्याला आपलं विचार व्यक्त करण्याचं माध्यम म्हणतं, त्या माध्यमाला एक सुरुवात झाली. विचार व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून व्यासपीठ मिळून त्याला मान्यता मिळाली. आता ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरुवातीला जेव्हा 2014 पर्यंतचा जो काळ होता, 2014 पर्यंतचा जो काळ म्हणजे आपल्या देशामध्ये पण आता दोन, म्हणजे एक आधी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर असं कळ सगळं काय होतं. आता 2014 पूर्वी आणि 2014 नंतर असे दोन भाग आपल्याला करावे लागतील. 2014 पूर्वी जे सगळं सोशल मीडिया चालायचं किंवा जे सगळे मेन स्ट्रीम मीडिया होते, तिथे काही प्रमाणात स्कोप होता तुमचं मत व्यक्त करण्यासाठी. सोशल मीडियामध्ये 2014 पर्यंत, मी पुन्हा एकदा सोशल मीडियाबद्दल पण ते सांगतोय की 2014 पर्यंत तुम्ही बोलू शकत होते की काय तुम्हाला बोलायचं आहे, तुमचं मत नेमकं काय आहे, एखाद्या विषयावर तुम्हाला काय मत मांडायचे, मुद्दे मांडायचे ते तुम्ही सांगू शकत होते. 2014 नंतर त्यावर सुद्धा एक अघोषित सेन्सॉरशिप जी आहे ती 2014 नंतर आलेली आहे. ती सेन्सॉरशिप कशा पद्धतीची आलेली आहे, अनेकांना असं वाटतं की सोशल मीडियावर आता काय एवढी काही सेन्सॉरशिप नाही आहे किंवा तुलनेनं इकडे आहे, पण तसं नाही आहे. सोशल मीडियावर पण पूर्ण तऱ्हेने एक प्रकारची सेन्सॉरशिप लादलेली आहे. ती कशी आहे, एक साधी गोष्ट बघा, तुम्ही फेसबुकवर एखादी पोस्ट केली आणि ती सरकारच्या विरोधातली असली, तुम्हाला भले तुमचे समर्थक किती कमेंट करू द्या, काय करू द्या, त्या पोस्टचा रीच आपोआप कमी केला जातो. कसा कमी होतो यामध्ये काय म्हणजे स्वतःहून आपले माननीय पंतप्रधान काय आपली पोस्ट बघून ते आता बंद करा असं करत नाहीत, पण सरकारच्या ज्या संस्था आहेत त्यांनी सोशल मीडियावर सुद्धा अशा प्रकारचे निर्बंध घातलेत. त्यांनी त्या ह्या सगळ्या माध्यमांच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यावर पण अशा पद्धतीचे निर्बंध घातलेत की जेव्हा कधी तुम्ही सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात, सरकारच्या नेत्यांच्या विरोधात, पॉलिसीच्या विरोधात बोलतात, त्यावेळी आपोआप तुमच्या पोस्टचा रीच, तुम्ही बोललेले व्हिडिओज, त्यांचा जो रीच आहे, रीच म्हणजे जे लाईक्स येणारी संख्या आहे, कमेंट्स होणारी संख्या आहे, व्ह्युअर्स जो आहे तो आपोआप कमी होतो. हा ते कसे कमी करतात की त्यांनी एकदम क्लिअर सांगितलेलं आहे. काही कीवर्ड्स वापरले जातात, जसे तुम्ही हॅशटॅग्स बघतो आपण बऱ्याचशा पोस्टला, जेव्हा तुमच्या पोस्टमध्ये काही स्पेसिफिक शब्द असतील, म्हणजे जर तुम्ही विचारलं नोटबंदीचे काय झाले, म्हणजे नोटबंदी शब्द आला, नरेंद्र मोदी असा शब्द आला, अमित शहा असा शब्द आला, भारतीय जनता पक्ष असा शब्द आला, अबकी बार असा शब्द आला, असे काही शब्द जे त्यांनी त्या कीवर्ड्समध्ये टाकलेले, असेच कुठलेही शब्द तुमच्या व्हिडिओमध्ये, तुमच्या पोस्टमध्ये, तुमच्या हॅशटॅग्समध्ये असू द्या, तुमच्या पोस्टचा रीच हा आपोआप कमी केला जातो. अनेकांना असं वाटतं की आपले लाईक करणारे नाही आहेत, कदाचित आपलाच विचार कुठे कमी पडतो, पण असं काही नाही आहे. तुम्ही जे कुठे काही टाकतात, जे तुमचं सरकारच्या विरोधात असेल, जे कुठलं तथाकथित व्यवस्थेच्या विरोधात असेल, त्याचा रीच जो आहे तो आपोआप कमी केला जातो. आता हा रीच कमी केला जातो, याने काय होतं की याला आपल्याला वाटतं की आपण जे काय बोलतोय ते लोकांना कळतच नाही आहे. बहुधा आपला म्हणजे आपण जे सांगतोय त्याच्यातच काही कमतरता असेल, आपल्या विचारात कमतरता नसते. ते जे आहे ठरवून ती सिस्टीम अशा पद्धतीने काम करते की सोशल मीडियावर तुमच्या कुठल्या पोस्टला रीच मिळणार नाही आणि तुमचं मत जे आहे ते इतरांपर्यंत पोहोचू शकणार नाही. या उलट जेव्हा तुम्ही सरकारच्या बाजूने काहीतरी करतात, सरकारच्या बाजूने काही मुद्दे मांडतात, तेव्हा मात्र तुमचा रीच जो आहे तो वाढवला जातो, आपोआप ते सगळीकडे दिसायला मिळतं. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो की काही वर्षापूर्वी आपल्याकडे आता जेव्हा राम मंदिर मूर्ती प्रतिष्ठापना झाली, त्या सोहळ्यासाठी अनेकांना माहिती नसेल, पण भारतीय जनता पक्षाने म्हणजे हे ऑफिशियल आहे की रामेश्वरम ते अयोध्या नावाची एक पूर्ण यात्रा काढली होती आणि या यात्रेमध्ये 500 पेड इन्फ्लुएन्सर त्यांनी ठेवलेले होते. त्यांचं काम काय होतं की रामेश्वरम पासून अयोध्येपर्यंत
ज्या सगळ्या याच्यातले ते माती कलशामध्ये ते घेऊन येणार होते, पाणी घेऊन येणार होते मला तर पाण्याच्या याच्यातले, तर त्याचं प्रमोशन तुम्हाला करायचं आहे. आणि ते प्रमोशन करताना की कशा पद्धतीनं देशात रामराज्य आलेलं आहे, कशा पद्धतीनं आपले जी आस्था आहे अनेक वर्षांपासून जी दबून पडलेली आस्था आहे, ती आस्था आता कशी आपल्याला जागृत झालेली आहे आणि किती सुंदर काम आपल्या देशात झालेलं आहे, हे सगळं सांगण्याचं काम हे त्या इन्फ्लुएन्सरला करायचं होतं. आणि त्याचे त्यांना पैसे देण्यात आलेले होते. असे 500 पेड इन्फ्लुएन्सरने ते काम केलेलं आहे. हे सगळं पेड होत जातंय फेसबुकच्या ह्याच्यातनं. आता यामध्ये अनेकांना प्रश्न विचारले जातात या मेन स्ट्रीम मीडियामध्ये आणि त्यांना जे ऑप्शन सांगितलेलं आहे यूट्यूबमध्ये किंवा सोशल मीडियावर. जसे अनेक पत्रकार आहेत आज ज्यांना हे जमलं नाही, ज्यांना लाचारी जमली नाही, ज्यांना दलाली जमली नाही आणि त्यांनी मोठ्या मोठ्या नोकऱ्या सोडल्या. अनेकदा त्यांना प्रश्न विचारला जातो की तुम्ही नोकरी म्हणजे जे काही तिथे कोणी चांगले पत्रकार काम करत असेल त्यांना प्रश्न विचारला जातो की तुम्ही नोकरी सोडा आणि यूट्यूब करा, तुम्ही नोकरी सोडा सोशल मीडियावर करा. पण त्याच्यावर सुद्धा निर्भरता आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे आता मराठीत बघून घ्या, निखिल वागळे यूट्यूबवर आहेत, रवीश कुमार यूट्यूबवर आहेत, अजित अंजुम यूट्यूबवर आहेत. कुठलेही पत्रकार ज्यांना मेन स्ट्रीम मीडियाने काढून दिलं ते यूट्यूबवर येतात. पण यूट्यूबवर सुद्धा आता अशा पद्धतीचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत ज्यामुळे तुम्हाला तो इन्कम सोर्स तुमचा होऊच शकत नाही. जो व्यक्ती 2 लाख रुपये पगार घ्यायचा त्याला एक व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे त्याचं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होऊन महिन्याला 2 लाख रुपये येईपर्यंत किमान 3 ते 4 वर्ष निघून जातात. आणि त्याला ती सिस्टीम चालवण्यासाठी आधीचं यूट्यूब आणि आताच्या यूट्यूबमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कोणीही उभा राहायचं आणि मी कॅमेरा चालू केला आणि माझं विदाऊट एडिट करता मी टाकून दिलं, असे व्हिडिओ टाकले आणि याच्यातनं आता पैसेही येत नाहीत. ते मॉनिटायझेशनची जी पॉलिसी आहे ती पूर्ण चेंज केलेली आहे. म्हणून कुठलाही मोठा पत्रकार जेव्हा यूट्यूबवर यायचा प्रयत्न करतो त्यावेळी त्याचं आर्थिक गणित जमत नाही, त्याला ती सिस्टीम चालवता येत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तो तिथे सुद्धा यशस्वी होऊ शकत नाही. आणि हे कमी की काय सरकार जेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओज हे लोक टाकतात जे ट्रेंड होतात किंवा जे व्हायरल होतात त्या व्हिडिओवर सुद्धा सरकार निर्बंध टाकतं आणि ते व्हिडिओ सुद्धा पुढे चालू दिले जात नाहीत. म्हणून हेही सोपं नाही आहे की अनेकांना वाटतं की आपण हे सगळं बंद करून आपली समांतर व्यवस्था चालू करून ह्या बाबतीतनं आपल्या करता येईल. त्यावर सुद्धा जी अघोषित सेन्सॉरशिप आहे ती काम करते. पण आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे, उपाय नेमका काय करता येईल, तर यात असा हे आहे की बघा साधी गोष्ट आहे, ज्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत म्हणजे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्या कंपूच्या बाहेर आपल्या विचारांच्या बाहेर जे बाहेरचं जग आहे जिथे रामराज्य आलेलं आहे, जिथे कुठल्या समस्या बाकी नाही आहेत, तिथं आपला कंटेंट जाणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांनी संसदेमध्ये वंदे मातरमचं महत्त्व सांगितलं आणि त्याचे व्हिडिओज दनादन आपल्याकडे पण आलेत. अमित शहाने कशा पद्धतीने राहुल गांधीला उत्तर दिलं, आप मेरे बोलने का क्रम नहीं ठहरा सकते, असं सगळं ते आपल्याकडे आलं. पण प्रियंका गांधीने ज्या पद्धतीनं मुद्दा मांडला तो जो मुद्दा आहे तो आपल्या वर्गाच्या बाहेर ज्यांच्याकडे रामराज्य आलं त्यांच्यापर्यंत तो पोहोचला का? आपण प्रियंका गांधीची वाहवा करतो, अरे वा 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 प्रियंका गांधीने फार उत्तर दिलं बरं का, प्रियंका गांधीने एकदम भारी केलं. पण ते कोणी मी काँग्रेसचा समजा मी काँग्रेसला मतदार आहे, मी म्हणतो अरे भारी केलं. XYZ काँग्रेसचे मतदार आहे, भारी केलं. पण त्याच्या बाहेर जो मतदार आहे, जो तिकडे मतदान करतोय, जो ज्यांच्याकडे रामराज्य आलंय, ज्यांच्यासाठी देव झालेले आहेत, ज्यांच्यासाठी सगळं काही ऑल इज वेल आहे, त्या लोकांपर्यंत ते व्हिडिओ जात नाहीत. त्यासाठी काय करावं लागणार आहे, आपला कंटेंट आपण जे सगळं काही तयार करतो, आपले जे काही विचार आहे ते केवळ आपल्याच कंपूमध्ये न राहता ते बाहेर कसे जातील यावर फोकस केला पाहिजे. म्हणजे आज आपण इथे साहित्य संमेलनच्या माध्यमातून म्हणजे इथे आपण सगळेजण एकत्र झालो, पण इथे ऑलरेडी आपल्याच विचाराचे लोक आहेत. म्हणून मी जे काय बोलतोय ह्याच्याशी तुम्ही सहमत झाले की वा 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 हे फार चांगलं काहीतरी चालू आहे. पण आपण कुणी भाजपला मतदान करणार आहेत का? मुळीच नाही. आपल्याला जर ह्या व्यवस्थेच्या विरुद्ध काय करायचं असेल तर आपल्याला जी लोक त्यांना मतदान करतात त्यांच्यापर्यंत हे विचार गेले पाहिजे. आपणच आपले विचार मांडायचे, आपणच आपले विचार एकमेकाला ऐकवायचे आणि त्यातूनच आपण म्हणायचं आता बदल घडला पाहिजे. आपण एवढ्यापुरतीच मर्यादित राहिलो तर ते शक्य होणार नाही. त्यासाठी जी समांतर व्यवस्था आहे ती कशी निर्माण करता येईल तर ती आपल्याला जे ठरलेले नरेटिव्ज आहेत, जे ठरलेले पायंडे आहेत, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला जे खालून दिलेली सेन्सॉरशिप आहे ती सेन्सॉरशिप मोडून आपला कंटेंट हा वार्स्ट करावा लागेल. आपला जे काय आपण मत मांडतो ते त्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे जो मतदार आहे, जो न्यू मतदार आहे, जे जेनझी आहेत. म्हणून आज जेव्हा अरावलीचा प्रोटेस्ट येतो,
जेव्हा त्यांच्या विरोधात लोक बोलायला लागतात. लोक तयार आहेत. लोकांना जो त्रास आपल्याला होतो तो त्यांनाही होतो, फक्त त्यांना ती जाणीव करून द्यावी लागते की हा त्रास कुणामुळे होतो. कारण ते लोक त्या बाबतीत खूप हुशार आहेत. आज आरावलीच्या फॉरेस्टमध्ये जर त्यांना जर त्रास होतोय हे जर आपल्याला कळतंय, हे बाजूच्याला पण कळतंय, पण ते लोक असं आहेत की आरावली फॉरेस्ट जर तोडलं तर हे जी चूक आहे ती नेहरूंची, हे ते त्यांना सांगून देतील. पण तुम्हाला सांगावं लागेल की ही चूक त्यांची नाही आहे, ही चूक ह्या माणसांची आहे, यांनी अदानीला दिलेलं आहे. तर जोपर्यंत आपण त्या लोकांना, जे तिथले मतदार आहे त्यांना सांगू शकत नाही, तोपर्यंत मला वाटतं की ही जी चौकट आहे ही चौकट मोडून आपल्याला जे अपेक्षित विचार स्वातंत्र्य आहे, कारण विचार स्वातंत्र्य आपल्याला त्याच वेळी मिळणार आहे जेव्हा तो बाहेरचा समाज जो मोठा आहे, बहुतांश समाज आहे, तो जेव्हा मान्य करेल की या देशामध्ये काहीतरी चुकतंय, जेव्हा तो समाज प्रश्न विचारेल त्यावेळी विचार स्वातंत्र्य येईल. आपण प्रश्न विचारत राहिलो तर आपल्याला फक्त आणि फक्त उत्तर मिळणार नाही, आपला आवाज दाबला जाईल. जेव्हा मोठा समाज एकत्र येईल त्याच वेळी आपल्याला उत्तर मिळणं अपेक्षित राहील. मला वाटतं ते प्रश्न विचारण्याची ताकद सगळ्यांमध्ये असावी आणि हे प्रश्न बाहेर जाऊन विचारण्याची ताकद सर्वांमध्ये असेल तरच विचार स्वातंत्र्य टिकू शकतं. माध्यमांमध्ये आणि लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्य नसेल तर ते माध्यमं राहणार नाही, ते फक्त जाहिरातीची माध्यमं होतील आणि लोकशाही हुकुमशाही होईल, एवढंच माझं मत आहे. धन्यवाद. सॉक्रेटिसने सांगितलं होतं की प्रश्न विचारणं थांबवू नका, आणि प्रश्न विचारलं थांबलं की लोकशाही संपते. परंतु ही जी सोशल मीडियावर सेन्सॉरशिप जी लागलेली आहे ती सोशल मीडियावर नाही तर आपल्या विचारांवर लागलेली आहे. हे आपल्या हातातलं हे जे यंत्र आहे हे आपल्या विचारांना, सत्तेला किंवा जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला जसं हवं त्या दिशेने वळवण्याचं एक प्रकारचं काम करत आहे. हे आपण पाहिलेलं. माझ्या डोक्यात जर विचार आले की मला छान साडी घ्यायची आहे, काही घ्यायचं आहे, आणि एखादी साडी सर्च केली की मला तशाच प्रकारचे रील दिसत राहतात, काहीतरी ॲडव्हर्टाईज दिसत राहतात, आणि हे सगळं काम आपल्या विचारांना प्रतिबंध घालायचं आणि व्यवस्थेला प्रश्न न विचारू देण्यासाठीचं चालू आहे. सोशल मीडिया खरं तर कनेक्ट होण्याचं साधन असायला हवं होतं, परंतु हे कन्फ्यूज करण्याचं साधन झालेलं आहे असं मला वाटतं. थॉमस जेफरसन असं म्हणाले होते की मला जर विचारलं की वर्तमानपत्र नसलेलं सरकार हवं की सरकार नसलेली वर्तमानपत्र हवीत, तर मी एक क्षणही न गमावता सरकार नसलेली वर्तमानपत्रे स्वीकारेन असं सांगून गेले. यानंतर मी आमंत्रित करते माननीय रोशनी शिंपी यांना की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. नमस्कार. ज्यांच्यामुळे मी आज इथे उभी आहे अशा सावित्रीमाईंना, ज्योतिबा फुलेंना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी माझं ज्या विषयावर मला बोलायचं आहे त्या विषयाला हात घालेन. खरं तर आजचा जो काळ आहे हा समाज माध्यमांचा काळ आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. कोविडचा जेव्हा काळ आपल्याकडे सुरू झाला, कोविडनंतर हे जे छोटं गॅजेट आहे हे प्रत्येकाच्या हातात आलं. त्यापूर्वी काही त्याला लिमिटेशन्स होते की ते कुणाच्या हातात असेल, पण कोविडनंतर सगळे आपोआपच अपरिहार्यता म्हणून ह्या माध्यमावर शिफ्ट झाले आणि मग त्याच्यानंतर राजकीय पक्षांनी त्यांचा जो अजेंडा होता तो त्या माध्यमातून संपूर्ण जनतेवर बिंबवायला सुरुवात केली. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी कोविडच्या काळातच विकसित झालेली आहे आणि त्याच माध्यमातून मग लोक आपलं ज्ञान वाढवण्यावर भर द्यायला लागले. ह्या मुद्द्याला अजून जर समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की ह्याकडे लक्ष वेधलं पाहिजे की सध्या आपण माध्यमांच्या विषयावर चर्चा करतोय. अनिकेत आहे सोशल मीडियावर बोलणार होता, दत्ता आहेत ते इलेक्ट्रॉनिकवर, आणि मला प्रिंटवर बोलताना या तिन्ही माध्यमांची तुलना करणं गरजेचं वाटतं. कारण इलेक्ट्रॉनिक माध्यमं 24 तास चालणारी माध्यमं असल्यामुळे त्यांनी बेधुंद आपण जे करतो आहोत त्याकडे किती जाणीवपूर्वक पाहिलंय हे मला आत्तापर्यंतचा जर सिनॅरिओ बघितला तर तो दिसत नाही. पण प्रिंट मीडिया आजही विश्वासार्हता बाळगून आहे असं वाटतं. त्यासाठीची काही उदाहरणं मी नक्कीच आत्ता अगदी महिनाभरापूर्वीचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर धर्मेंद्र आजारी होते आणि ॲडमिट होते रुग्णालयामध्ये, पण ज्या दिवशी ते वारले त्याच्या 2 दिवस आधीच इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी हे सुरू केलेलं होतं की ते गेलेत म्हणून, आणि
पूर्ण समाजामध्ये ते पसरलेलं होतं संध्याकाळपर्यंत, आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी आमच्या दैनिकात बातमी आली नाही तेव्हा अनेकांना कळलं की नाही ते अजून आहेत. तर ही घाईघाईनं केलेली रिपोर्टिंग त्याचा हा कदाचित पडसाद असेल किंवा त्यामुळे आपल्याला हे असे अनुभव येतात असं मला वाटतं. ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीतही असंच झालं. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी पार कराची आपल्या ताब्यात आली आहे वगैरे असं त्यावेळी वार्तांकन करून झालेलं होतं, पण प्रत्यक्षात स्थिती ही वेगळी होती जी प्रिंट मीडियामध्ये मग हळूहळू आपल्याला दिसली. तर वेग जो आहे त्या वेगामुळे, आणि मला असं वाटतं की ध्येय भरकटल्यामुळे हे असं होतंय असं मला वाटतं. आज जर आपण बघितलं, अनिकेतने हे उदाहरण दिलं, रवीश कुमार असतील, पुण्यप्रसून वाजपेयी असतील, अभिसार शर्मा असतील, असे जे सगळे मोठे पत्रकार आहेत ते त्यांना मुख्य माध्यमापासून, मेनस्ट्रीम मीडियापासून लांब जावं लागलं, कारण की माध्यमांची गरज आणि माध्यमांचे हेतू बदललेत. तर हा मुद्दा एक महत्त्वाचा वाटतो की तोंडघशी पडताना इलेक्ट्रॉनिक माध्यमं मागच्या 11 वर्षांमध्ये वारंवार दिसतात. याच्यामध्ये जर एक महत्त्वाचं बघायचं झालं तर शेतकरी आंदोलन जे दिल्लीमध्ये आपल्या झालं, तिथे 3 जातचं अटी मागे घेण्यासाठी हे शेतकरी आंदोलन करणार होते, आणि त्यांना सरकारशी फक्त संवाद साधायचा होता आणि त्यांचं मत मांडायचं होतं की हे आंदोलन आम्ही कशासाठी करतो आहोत, हे कायदे आम्हाला मान्य नाही, हे त्यांना म्हणायचं होतं. पण सरकारने काय केलं, रस्ते खोदून ठेवले ज्यामुळे शेतकरी तिथपर्यंत पोहोचले जाऊ नये. आणि अशा वेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमं बांगलादेशात हिंदू मुस्लिमांचं काय चाललंय ह्या म्हणजे जातीय दंगली पेटवण्यामध्ये व्यस्त होतं. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खलिस्तानहून कसा पाठिंबा मिळतोय आणि कसं हे आंदोलन बाहेरच्या देशातून चालवलं जातंय ह्याकडे लक्ष वेधलं जात होतं. त्याचमुळे नंतर ही परिस्थिती आली की इलेक्ट्रॉनिक माध्यमांना शेतकरी आंदोलनस्थळी घुसू देत नव्हते. त्याच्याही बातम्या कदाचित तुम्ही पाहिल्या असतील. तर हे कशामुळे झालं, माध्यमांची या ठिकाणची विश्वासार्हता कमी झाली. जे मुख्य प्रश्न आहे त्याला सोडून आपण दुसरीकडे जात राहिलो, त्यामुळे ही परिस्थिती आली. शाहीनबागच्या प्रकरणातही तसंच झालं. सरकारनं बुलडोझर वापरण्याची भाषा केली. त्यावेळी माध्यमांनी सरकार विरोधात उभं राहायला हवं होतं, पण अपेक्षित होतं, पण ते तेव्हा झालं नाही. त्यामुळे मुख्य जो इलेक्ट्रॉनिक मीडिया होता त्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असं मला वाटतं. यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या तुलनेत प्रिंट मीडियाची विश्वासार्हता टिकून आहे असं जेव्हा मी बोलते ते मी जबाबदारीनं बोलते, कारण मी ज्या दैनिकात काम करते भास्कर समूह हा देशभरातला सर्वात मोठा प्रिंट मीडिया आहे. ज्यावेळी कोविडमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी असं सांगत होते की आमच्याकडे 0.37% डेथ रेट आहे कोविडचा, त्यावेळी भास्करनं शवागारातल्या एकावर एक ठेवलेल्या प्रेतांची फोटो छापली होती. त्यानंतर योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी हा मुद्दा मांडला होता की आमच्याकडे पण डेथ रेट खूप कमी आहे, आणि दिव्य भास्करने गंगेत वाहणारी प्रेतं छापली होती. पण त्याची आम्हाला किंमतही चुकवावी लागली होती. ह्याकडेही लक्ष वेधलं पाहिजे आज या मंचावरून बोलताना की दैनिक भास्करच्या 7 ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या होत्या. म्हणजे ही माध्यमांची गळचेपी करण्याचाच प्रयत्न आहे. जरी माध्यमांचा प्रयत्न सुरू आहे की काय परिस्थिती आहे ती दाखवण्याचा, तर अशा वेळी माध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न आता आपल्या देशात खूप उत्तम पद्धतीने चालू आहे किंवा उघडपणे चालू आहे असं मी म्हणेन. पण ह्या सगळ्या ह्याच्यावर मला एक प्रख्यात शायर आपले राहत इंदोरी तुम्ही सगळेजण कदाचित त्यांना ऐकत असाल, त्यांचा एक शेर म्हणावा वाटतो, मैं अखबार हूँ औकात ही क्या मेरी, मैं अखबार हूँ औकात ही क्या मेरी, लेकिन शहर जलाने के लिए काफ़ी हूँ. तर असे प्रयत्न मला असं वाटतं आम्ही करत राहतोय, ह्याचा काही ना काही परिणाम समाजामध्ये मला दिसतो. जेव्हा केंद्र सरकारचं गुणगान करण्यात मेनस्ट्रीम मीडिया बिझी आहे, तेव्हा 11 वर्षांच्या काळामध्ये प्रभावीपणे सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर्सचा उदय झाला, आणि तो आपल्यासाठी एक आशेचा किरण आहे. शेतकरी आंदोलनात जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाला घुसू देण्यास शेतकऱ्यांनी बंदी केली, म्हणजे त्यांना कळलं शेतकऱ्यांना की हे काय दाखवत आहेत आणि काय समाजामध्ये मेसेज जातोय,
ह्या आंदोलनाचा, पण तेव्हा त्यांनी इन्फ्लुएन्सरला मात्र येऊ दिलं आणि त्यांनी खूप चांगली भूमिका ह्या आंदोलनासंदर्भात बजावली आणि त्याचे पडसादही आपल्याला नंतरच्या काळात बघायला मिळाले. याचं उदाहरण सांगायचं झालं तर द वायर किंवा कारवांसारखे हे माध्यमं आले. ध्रुव राठीसारखा इन्फ्लुएन्सर सतत सरकारच्या गोष्टींवरती आपल्याला जागृत करत असतो. तर मुख्य हे आहे की माध्यमांचं काम घडणाऱ्या परिस्थितीवर बोट ठेवत असताना कुठल्या दिशेनं आपण विचार करायला पाहिजे याकडे तुमचं लक्ष घेऊन जाण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही करतो आणि त्याची किंमतही बऱ्याच वेळा आम्हाला चुकवावी लागते. हे मला तुम्हाला सांगायचं. आणि अगदी अलीकडचं उदाहरण जर सांगायचं झालं तर सोनम वांगचुक 3 इडियट्स सिनेमामुळे आपल्या सगळ्यांना ते परिचित आहेत. त्याच्यामुळे कदाचित खूप देशातल्या खूप लोकांपर्यंत ते कदाचित त्या सिनेमाच्या याच्यामुळे पोहोचलेले आहेत. त्यांच्या नावावर 9 पेटंट आहेत. त्यांनी असे टेंट बनवले होते जे सैनिकांना राहण्यासाठी होते दुर्गम भागामध्ये, आणि त्या दुर्गम भागात राहणाऱ्या सैनिकांच्या टेंटमधलं तापमान मेंटेन राहील. जो असा माणूस आहे जो आपल्या देशातल्या सैनिकांसाठी हे काम करतोय, त्याच्यावर आपण देशद्रोही म्हणून त्याला हे देतो आणि त्याला जेलमध्ये टाकलं जातं. अशा वेळी पण मीडिया गप्प आहे. आपण बांगलादेशमध्ये काय चाललंय हे दाखवतोय. तर ह्याविषयी माध्यमांनी आणि त्याला पाहणाऱ्यांनी पण विचार करायला पाहिजे. म्हणजे नेहमी मी जेव्हा सिनेमाच्या प्रेस कॉन्फरन्सला जाते, विशेषतः आपल्या मराठीच्या, तर तेव्हा ते असे मुद्दे फार सांगत असतात आम्हाला, मराठी सिनेमे का चालत नाहीत, मग आपल्या प्रेक्षकांनी ते स्वीकारले नाही तर ते तसे सिनेमे बनणार नाहीत. तर हे सगळी साखळी एकमेकाच्या याच्यात गुंतलेली आहे. तर त्याला कुठेतरी आपण एक जर नवीन विचार आपल्यामध्ये आला तर वेगळा विचार त्यातून देता येईल असं मला वाटतं. माझे मुद्दे संपवताना पुन्हा एकदा एक शेर मी नक्की सादर करेन. हमारे मुंह से जो निकले वही सदाकत है, हमारे मुंह में तुम्हारी जुबान थोड़े है, जो आज साहिब मसनद है कल नहीं होंगे, किराएदार है जाति मकान थोड़ी है, सभी का खून शामिल है यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है. धन्यवाद. ब्रेकिंग न्यूज, लगेच आत्ताच्या आत्ता बातम्या, आज आत्ता पडतो. खरं तर बातमी विकण्यापेक्षाही बातमीने समाजात काय बदल घडवला पाहिजे यावर विचार होणं अपेक्षित आहे. मी माननीय दत्ता कानवटे सरांना आमंत्रित करते. दत्ता कानवटे सर. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय जयदेव डोळे सर, किशोर शिरसाट सर, माझे सहकारी रोशनी, अनिकेत आणि समोर बसलेले सगळे विचारी लोक. मी तुम्हाला सगळ्यांना विचारी लोक यासाठी म्हणतोय की मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकार आहे. या तुम्हा सगळ्या विचारी लोकांसमोर बोलायला मला आज थोडंसं बर्डन आलंय. बर्डन येण्याचं कारण हे आहे की इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकार म्हणून मला विचारी लोकांसमोर बोलायची सवय राहिलेली नाही. मला कुणासमोर बोलायची सवय राहिली आहे तर झुंडींसमोर बोलायची सवय लागली आहे, झुंडींसाठी बोलायची सवय लागली आहे, झुंडींचंच बोलायची सवय लागली आहे. आता इथं मला इन्व्हाइट केलंय समाधान इंगळे सरांनी म्हणून मी इथं आलेलो आहे. एवढे सगळे विचारी लोक इथं जमले, तिथं एकही इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कॅमेरा नाही. मला जर समाधान सर तुम्ही बोलवलं नसतं तर मी पण इथं आलो नसतो. कारण मला तिकडं झुंडी शोधायच्यात. तिकडं कोणी रॉकेलचा डब्बा हातात घेऊन जर रॉकेल अंगावर ओतत असेल आणि त्याला पोलीस धरत पकडत असतील तर ती माझ्यासाठी ब्रेकिंग न्यूज असते. ती मला शोधायची असते, द्यायची असते. आणि जर कोणी करत नसेल तर मला एखादा शोधायचा असतो, एक दिवसभरात काही भेटलं नसेल. ही आमची अशी अवस्था आहे. त्यामुळे म्हणलं की मला थोडंसं बर्डन आहे की विचारी लोकांसमोर कसं बोलायचं. आता दुसरा एक महत्त्वाची एक गोष्ट सांगतो की आता जयदेव डोळे सर इकडं आहेत किंवा पत्रकारितेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही गोष्ट सांगितली जाते. ही गोष्ट तशी काल्पनिक पण फार मजेशीर गोष्ट आहे. जुना काळ आहे. पुण्यामध्ये टेलिफोन लाईन टाकण्याचं काम सुरू होतं. त्यामुळे रस्त्याच्या कडेला खोदलं जायचं मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यामध्ये बेडकं व्हायचे. मग त्या काळातला एक पत्रकार शबनम आपल्या काखेत अडकवून सायकलवरून रात्री 11 वाजताची पेपरची ड्युटी संपवून आपला तो घरी चाललेला होता. घरी चाललेला असताना त्या खड्ड्यातले डबक्यातले अनेक बेडकं ड्राव करत होते. तो ऐकत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चालला. मात्र एका खड्ड्यातून वेगळाच आवाज यायला लागला की पत्रकार थांब 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 थांब, मला तुला बोलायचंय.
हे कोण बोलतोय तर बेंडूक बोलतोय. मग त्या पत्रकाराला आश्चर्य वाटलं की कोणी दारू पिऊन खड्ड्यात पडलाय का काय, मग अजून बोलतोय का काय वगैरे. तो थांबला. तो शोधून निरखून बघतोय तर त्याच्यात माणूस नव्हता किंवा महिला सुद्धा नव्हती, तर एक बेंडूक बोलत होता. आणि बेंडूक त्या पत्रकाराला म्हणत होता की मी एक सुंदर राज्याची राज्यकन्या आहे, माझ्या बापाचं प्रचंड मोठं राज्य आहे, पण एका ऋषीनं मला शाप दिलाय म्हणून मी ह्या बेंडूक अवस्थेत आलेली आहे. तर तू काय कर, मला या खड्ड्यातून बाहेर काढ आणि माझ्यासोबत तू लग्न कर. तू जर माझ्यासोबत लग्न केलंस तर माझा हा शाप निघून जाईल आणि मी पुन्हा सुंदर राज्यकन्याच्या रूपात येईन, आणि असं जर झालं तर मी माझ्या बापाचं अर्ध राज्य तुला देईन. आता पत्रकारांनी पटकन हो म्हणायला पाहिजे होतं. तो बिचारा काही हो म्हणला नाही. तो खाली खड्ड्यात उतरला, त्या बेंडकाला उचलून घेतलं, आपल्या बॅगमध्ये ठेवलं, घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर पुन्हा ते बायकोनी दार वगैरे उघडलं, त्यांना आतल्या रूममध्ये गेला, त्या टेबलावरती बेडक काढून ठेवला, वही आणि कागद घेतलं आणि लिहायला सुरुवात केली. पुन्हा ते बेंडूक म्हणाले की अरे काय लिहितोस, मी सुंदर राज्यकन्या आहे, माझ्याशी लग्न कर, तुला अर्ध राज्य भेटेल. त्यावेळी तो पत्रकार म्हणाला की मला राज्य बीजे काही नको, मला आधी बातमी लिहू दे की बोलणारा बेंडूक सापडलाय. आता त्यावेळेचा तो चांगला पत्रकार होता, त्यावेळेचे वर्तमानपत्राचे मालक चांगले होते, त्यामुळे कदाचित ती बातमी छापली असेल. पण आज जर तसा बेंडूक मला सापडला, मी जर त्याची बातमी लिहिली आणि माझ्या मालकाकडे जर नेऊन दिली, तर माझा मालक आत्ताचा मला म्हणेल ती बातमी वगैरे बाजूला ठेवू, ती बेंडूक घेऊन ये जरा कुठं आहे. आणि कदाचित तो मालक त्याच्यासोबत लग्नही करेल. पण आता परिस्थिती बदलली आहे की मालकाच्या पुढेही माझ्यासारखे काही पत्रकार गेलेत. ती बातमी मालकाला देणार नाही, तो बेंडूकही मालकाला देणार नाही. तर मी काय करेन वाटतं तुला निकेत? मी लग्न करणार नाही, झालं एक, आता दुसरं नको मला. तर मी बदललोय. मला मालकाची सवय कळलेली आहे, मला मार्केटची सवय कळलेली आहे, कसे पत्रकार वापरले जातात हे मला कळलेलं आहे. त्याच्यामुळे मी तो मालक सोडून देईल, ती माध्यम सोडून देईल, ती वर्तमानपत्र सोडून देईल, माझं एक यूट्यूब चॅनल सुरू करीन आणि त्या यूट्यूब चॅनलवरून सांगेल की मला हे बघा बोलणारा बेंडूक सापडला आहे. बाकी त्याचं दुसरं काही करणार नाही. मग आता सध्या जी आपण परिस्थिती बघताय संपूर्ण देशाभरातली, ती अशीच आहे. ज्यावेळेला रमेश कुमार स्वतःचं यूट्यूब चॅनल खोलतात, ज्यावेळेला बरखा दत्त स्वतःचं यूट्यूब चॅनल खोलतात, जेव्हा प्रणव रॉय स्वतःचं यूट्यूब चॅनल खोलून कुठल्या तरी शेतामध्ये जाऊन जेव्हा बातम्या करतात ना, त्यावेळेला कुठंतरी विचार स्वातंत्र्याची अपरिहार्यता माध्यमांमध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला जाणवायला लागतं. आता याच्यातला एक महत्त्वाचा जर मी तुम्हाला मुद्दा सांगितला तर तो मुद्दा असा आहे की अलीकडल्या काळामध्ये एक अल जजीरा नावाचं एक आंतरराष्ट्रीय चॅनल आहे आणि त्यांनी त्यांच्या वेबवरती एक रिसर्च पेपर टाकलेला आहे, एक रिपोर्ट केलेला आहे. त्या रिपोर्टचा आशय असा आहे की भारतामधले प्रमुख पत्रकार जे आहेत, मोठे पत्रकार, तर ते स्वतंत्र माध्यमं का निवडायला लागलेत. मेन स्ट्रीम मोठे मोठे चॅनल असतील, NDTV असतील, न्यूज 18 लोकमत असतील, TV असतील, सगळे असे हे सोडून स्वतःची माध्यमं उभी करायला लागलेत. त्याच्या पाठीमागचं कारण आहे की या सगळ्या पत्रकारांना त्यांच्या त्यांच्या वर्तमानपत्रांमध्ये, माध्यमांमध्ये, TV चॅनल्समध्ये स्वातंत्र्य मिळत नाही, विचार करण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. त्यामुळे हे सगळेजण वेगवेगळे चॅनल्स खोलत आहेत. आता तुम्ही जर बघितलं तर विकास तिवारी, रानू तिवारी नावाचा एक बस्तरमधला पत्रकार आहे. तो नक्षलवादी संबंधात सगळ्या तो बातम्या करतो. तर तो पूर्वी ज्या चॅनलला काम करायचा त्या चॅनलला त्याला ह्या बातम्या करू दिल्या जात नव्हत्या, त्यामुळे तो बाहेर पडला. त्यांनी स्वतःचं बस्तर टॉकीज, तुम्ही फेसबुकला सर्च करा, यूट्यूबला सर्च करा, बस्तर टॉकीज नावाचं त्याने एक चॅनल खोललंय. तर त्या चॅनलला आता लाखात व्ह्यूज आहेत. तो हिडंबा मडावी जो मारला गेला त्याचं सर्वात सुंदर वार्तांकन त्या रानू तिवारीनं केलेलं आहे आणि अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे. तर अशा पद्धतीचं जे पेव आहे सध्या हे सगळ्या पत्रकारांमध्ये फुटलेलं आहे. त्याचं कारण आहे की माध्यमांमध्ये कुठलंही विचार स्वातंत्र्य जे आहे ते अजिबात दिलं जात नाही. त्यामुळे ही सगळी जी यूट्यूब जर्नलिझम जी आहे ती फोफावताना पाहायला मिळतात. मात्र त्याच्यामध्ये जे जबाबदार पत्रकार आहेत, रवीश कुमार असतील किंवा इतर सगळेजण आहेत, ते जबाबदारी पत्रकारिता करतात. मात्र मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला यांच्या व्यतिरिक्त दुसराही एक फ्लो जो आहे, प्रत्येक जण उठतोय, स्वतःचं यूट्यूब चॅनल खोलतोय आणि बातमीदारी करायला त्यांचा सध्या प्रयत्न सुरू आहे. आता मी ज्या TV9ला काम करायचो पूर्वी, त्या TV9मध्ये मी जर का संपादकांना बातमी दिली तर त्याला संपादक किमान सेन्सॉर करायचे की ही बातमी योग्य दिली आहे का नाही दिली आहे किंवा कशी दिली आहे आणि लावायची की नाही हे ते ठरवायचे. मात्र यूट्यूबला जो यूट्यूबर आहे तो स्वतःच त्याचा मालक आहे आणि त्याला जर त्या बातमीमध्ये स्वार्थ असेल तर तो स्वार्थासह त्याची जी बातमी आहे ती बातमी तो लावून टाकतो. त्यामुळे एक मोठ्या प्रमाणातला धोका सुद्धा अलीकडल्या काळामध्ये संभवतो आहे. एक मी तुम्हाला PDF आहे माझ्याकडे, ते मी वाचून दाखवतो. आता निवडणुकांचा माहोल सुरू झालेला आहे आणि निवडणुकांमध्ये अनेक यूट्यूब चॅनलचे जे मित्र आहेत
ते इथल्या सगळ्या लोकांकडे उमेदवारांकडे जात आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम देत आहेत चांगल्या. त्या स्कीम कशा आहेत तुम्हाला मी वाचून दाखवतो. 1 मिनिट द्या फक्त. ही PDF आहे. या PDF मध्ये जो एक माझा मित्र आहे यूट्यूब चालवतो, त्याने अशा स्कीम केलेल्या आहेत की जर का समजा समाधान इंगळे सर निवडणुकीला उभे राहिले तर तुमची इमेज बिल्डिंग कशी करायची, तुम्ही कसे चांगले आहेत हे लोकांना सांगायचं, तुमचा स्पेशल इंटरव्ह्यू घ्यायचा, हे सगळं ठीक आहे. पण त्याच्या पुढचा दुसरा भाग आहे की समाधान इंगळे सरांच्या विरोधामध्ये दुसरा जो कोणी उमेदवार उभा राहील, म्हणजे थोडक्यात मी तुलनात्मक सांगतो की तो उमाकांत राठोड सर बसलेले आहेत आणि समाधान सर तुम्ही आहात. तर मी उमाकांत राठोड सरांकडे जाणार, सर मी तुमच्याकडे येणार, तुम्ही महापालिकेला उभे राहताय, मी तुम्हाला छान प्लॅन देणार की सर तुम्ही खूप चांगले आहात, सगळं आहे आणि तुमचं आपण पॅकेज करू. आणि पॅकेज करत असताना सांगणार की तुमच्या विरोधात समाधान इंगळे सर उभे आहेत, त्यांची आपण निंदा नालस्ती करू. कशी निंदा नालस्ती करणार, तर मी बाहेर येऊन लोकांना सांगणार की समाधान इंगळेंच्या तुलनेत उमाकांत राठोड उत्तम उमेदवार आहे का, तर ह्यांच्या डोक्यावरती खूप केस आहेत आणि समाधान इंगळे सरांच्या डोक्यावरती केसच नाहीत. का केस नाहीत, तर ते इकडंच कविता वगैरे असं फार विचार करा त्यामुळे केस नाहीत. आणि उमाकांत राठोड सर रोज जनतेमध्ये असतात आणि त्यांच्याकडे केस आहेत, ह्यांना निवडून द्या असं मी त्याची बातमी करून यूट्यूबला टाकून देणार. मग समजा उमाकांत राठोड सर जर मला म्हणले की दत्ता तुझं हे पॅकेज मला मान्य नाही, मी दुसऱ्याच दिवशी तुमच्याकडे येणार इंगळे सर आणि तुम्हाला म्हणणार सर तुमच्या बाजून बातम्या लावून ते कसे वाईट आहेत सांगू. मग वाईट काय सांगणार, जागेवर पलटी मारणार मी. वाईट काय सांगणार, तर बघा समाधान इंगळे सर समाजासाठी इतकं काम करतात की यांच्या डोक्यावर केस राहिलेला नाही आणि तो माणूस अजिबात बाहेर फिरत नाही, त्याचा डोक्यावरचा केस जायचं सोडा, केस पांढरे सुद्धा झाले नाहीत असं सांगणार. अशा जोरात स्कीम देणं सध्या सुरू आहे आणि याचे मोठमोठ्या प्रमाणात पॅकेजेस जे आहे ते घेतले जात आहेत. उमेदवार आत्ता महापालिकेला अशा ह्या सगळ्या भानगडी करून घेण्यासाठी किमान 2-2 लाखाचं पॅकेज देत आहेत आणि ते सगळे घेऊन चाललेले आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियाचं या उमेदवाराच्या दृष्टीनं महत्त्व कमी झालेलं आहे कारण आम्ही त्याच्या सोयीची बातमी लावत नाही आणि तो यूट्यूबवाला मात्र त्यांच्या सोयीची बातमी लावतो. त्यामुळं यूट्यूब मीडियाचा सुद्धा एक प्रचंड मोठा धोका जो आहे तो अशा पद्धतीने सध्या माध्यमांच्या समोर उभा राहिलेला आहे. आता दुसरा एक जो मुद्दा आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये, काही जे नवखे थोडेफार जर्नलिझम केलेले जे पत्रकार आहेत ते मोठी माध्यमं सोडून सध्या यूट्यूब चॅनल सुरू करत आहेत. मात्र त्यांना आता जयदेव डोळे सरांना माहिती आहे, अनेकांना माहिती आहे, त्यांना काही राजकीय पक्ष जे आहेत ते स्वतः निधी पुरवत आहेत. महिन्याकाठी तुझा खर्च किती आहे घराचा, 50,000, 1,00,000 रुपये, हे पैसे तुला महिन्याकाठी येत जातील, तो आमच्या पक्षाच्या भूमिका विश्लेषण करून मांडत जा. तुम्ही जर का विश्लेषणाचे व्हिडिओ ऐकत असाल तर त्याचा नीट आधार ऐका. त्याला 100% राजकीय पक्षातले जे पुढारी आहेत वेगवेगळे ते त्याला पैसा पुरवत आहेत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये ती तशी मांडणी सुद्धा आपल्याकडे करताना पाहायला मिळत आहेत. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आणखीन एक माझा म्हणजे रोशनी मॅडम जरा वर्तमानपत्राच्या विश्वासार्हतेकडे येतो. मी एक 10 वर्षापूर्वी पुण्यातल्या एका वर्तमानपत्रात काम करायला होतो. त्यावेळेला तिथं महापालिका इलेक्शन लागले होते आणि त्यावेळेला महापालिकेला पेड न्यूज वगैरे अशी सगळी चर्चा त्यावेळेला माध्यमांच्या बाबतीत सुरू व्हायची. आता ती चर्चा होत नाही, पेड न्यूज तर जोरात चालू आहेत. त्यावेळेला एक उमेदवार यायचा, स्वतःचं पॅकेज द्यायचं वर्तमानपत्राला, त्याचं काय असेल ती, आणि त्याची रोजची एक बातमी वर्तमानपत्रात छापली जायची. सुरुवातीला या बातम्यांचं प्रमाण कमी असायचं, जसं जसं मतदानाचा दिवस जवळ येईल तसं तसं हे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत जायचं. म्हणजे त्या शेवटच्या 4 दिवसातलं जर वर्तमानपत्र बघितलं तर सगळ्या पानावरती यांचा प्रचारात झंझावात, त्यांचा प्रचारात वादळी प्रचार, असं सगळं सुरू व्हायचं. तर मी तिथं उपसंपादक होतो. हे सगळं पान लावत असताना एक चांगली बातमी आली की एका शाळेमधले मोठे मोठे झाडं तोडले. ती बातमी घेतली, मी ड्राफ्ट केली, त्या बातमीला हेडिंग दिलं की निष्ठुरांनी तोडली चिमुकल्यांची सावली नावाचं, आणि ती बातमी मी वरती हेडिंगला छापली आणि खाली ह्या सगळ्या प्रचाराच्या बातम्या छापल्या. आणि आमचा जो वरिष्ठ उपसंपादक होता त्यांच्याकडे तो पेपर मी घेऊन गेलो आणि त्यांना दाखवला, सर हे असं असं केलंय म्हणलं. त्यांनी बघितल्यावर अरे हे असं कशाला केल्याची, काढ बातमी काढ बातमी काढ बातमी, वरची ती निष्ठुरांनी तोडली चिमुकल्यांची सावली. म्हणलं सर किती चांगली बातमी आहे, झाडं तोडलीत हे राहू देऊत ना पर, आणि खाली ह्या बातम्या सगळ्या आहेत. अरे तुला काय माहिती आहे, तू नको काय गोपना करू, ती जाती पटकन बातमी काढ म्हणले. ती बातमी मी काढली आणि ज्या प्रचाराच्या मला 2 उमेदवारांच्या बातम्या दिल्या होत्या त्या बातम्या तिथं छापल्या आणि ते पेपर सगळं रात्री 10:30ला छापायला गेला. आणि मग ते वरिष्ठ उपसंपादकांनी मी खाली आलो आणि त्यांना म्हटलं सर असं काय केलं, काय भानगड आहे, एवढ्या का बातम्या यायला लागल्यात. मग त्याने असं वर ऑफिसकडे बघितलं थोडंसं, वरती माणसं होते, ते म्हणलं थोडा पुढं चल तुला सांगतो नाही. तर पुढं घेऊन गेले. मग मला त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला पैसे दिलेत म्हणले, आपल्या पगारी त्याच्यातून निघतात आणि तू जर ही बातमी छापली
तर मग ही मालक तुलाही ठेवणार नाही मलाही ठेवणार नाही. मग दुसऱ्या दिवसापासून 4 दिवस कॉन्स्टंट मी विचारच करायचा नाही. कुठलीही चांगली बातमी आली तर बाजूला उमेदवारांची, इकडून एका उमेदवाराची त्याच्या विरोधातली इकडून छापायची, ह्याचा प्रचारात झंझावात, त्याचा वार्डामध्ये वादळी प्रचार, असे सगळे वर्तमानपत्र निघत गेले. तर त्यावेळेला मी विचारलं होतं की पॅकेज कितीचं असतं, तर एका उमेदवाराचं 5 लाखाचं 10 वर्षापूर्वी पॅकेज होतं आणि असे 60 पॅकेजेस त्या वर्तमानपत्राला मिळाले होते. तर अवघ्या 15 दिवसात त्या वर्तमानपत्रांनी 3 कोटी रुपयाचा धंदा केला होता. आता हे तुम्हाला जर पुन्हा रिपीट करायचं असेल तर आणखी 10 दिवस थांबा. 5 तारखेपासून आपल्या शहरातली सगळी वर्तमानपत्र वाचायला सुरुवात करा. अशाच जर बातम्या नाही छापून आल्या तर मला विचारा. अगदी मोठ्यातला मोठ्या वर्तमानपत्रापासून ते छोट्यातल्या वर्तमानपत्रापर्यंत सुद्धा तुम्ही तपासून घ्या. याच बातम्या येणार. आणि 14 तारखेला शेवटचा दिवस आहे प्रचाराला. 14 तारखेला आणि 15 तारखेला तुम्ही बघा वर्तमानपत्रात दुसऱ्या बातम्या नावाला असतील. सगळ्या बातम्या ज्या आहेत ह्या प्रचाराच्या आपल्याला पाहायला मिळतील. तर अशी परिस्थिती जी आहे ती सगळ्याच माध्यमांती झालेली आहे. आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची स्पष्टपणे जर कबूल करायचं झालं तर परिस्थिती फार बिघडलेली आहे. अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर कदाचित आम्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांसाठी एखादं हमाल माथाडी मंडळ जर कोणी स्थापन करून दिलं तर ते उत्तम राहील. कारण रेल्वे स्टेशनवरती खताच्या गोण्यांची हमाली करणाऱ्या मजुरांपेक्षा आमचा स्कोर निश्चित जास्त आहे. कारण सध्या तरी विचार करणं बंद आहे. वरून जे सांगितलं तेवढी बातमी लावायची. संजय शिरसाटच्या घरासमोर सकाळी 10 वाजता आत्ताचा मीडिया जो आहे तो जाऊन थांबतो. तिथून झालं की आम्ही अंबादास दानवेच्या घरी येतो. अंबादास दानवे झालं की आम्ही चंद्रकांत खैरेंच्या घरी जातो. तिथून आम्ही अतुल सावेंकडे जातो. अशा दिवस संपतो. मग इथल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या कुठल्या समस्या आहेत ह्याची बातमी दाखवायला अजिबात वेळ नाही. ह्याचं त्याला काय म्हणलं, त्याचं त्याला काय म्हणलं, त्याने त्याला काय सांगितलं, याची पूर्णपणे लावालावी करून देण्यामध्ये वेळ जातो. जर बऱ्याचदा म्हणजे जर का एखाद्या नेत्यावरती कुणीच बोलत नसेल तर तो एका पत्रकाराला साईटला घेतून सांगतो की अरे त्याला माझ्यावर बोलायला सांग ना, मी त्याला उत्तर देतो. मग सांगायचं, मग जाऊन चंद्रकांत खैरेंना म्हणायचं की सर ते भागवत कराडांबद्दल बोला ना तुम्ही जरा. मग ते काहीतरी बोलले की मग भागवत कराडांचं ह्यांच्यावर घ्यायचं. 2-3 दिवस त्यांची चांगली, त्यांना फुल TRP. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पत्रकार अत्यंत महत्त्वाचे आहोत. आणि ह्या सगळ्या घडामोडी आणि घटना इथं घडत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायला कोणालाच वेळ नाही. त्याच्यामध्ये काही अपवाद आहेत. संतोष देशमुख जे हत्या प्रकरण झालं तर त्या हत्या प्रकरणामध्ये त्या सामाजिक न्यायाचा लढा जो पत्रकारांनी लावून धरला तो खूप मोठा होता. आणि त्यात माझा स्वतःचा सुद्धा महत्त्वाचा सहभाग होता. त्या दरम्यानच्या काळात जवळपास 3 महिने मी घरीच आलो नव्हतो. मस्साजोग, अंबेजोगाई, परळी, केज, परळीला जे औष्णिक विद्युत केंद्र आहे त्या ठिकाणीची जी राख बाहेर काढली जात होती आणि त्याच्यावरचा जो माफिया होता तर त्याच्या बातम्या खूप बाहेर आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात नक्की ते राखेचं तळ कसं आहे, किती मोठ्या प्रमाणात डंपर जातात, किती मोठ्या प्रमाणात तिथं पोकलेन लावलेले आहेत हे कुणी दाखवायचं धाडस केलं नव्हतं. मी जंगला झोडपातून लपत त्या तळ्यावरती गेलो आणि तिथे गेल्याच्यानंतर मला धक्का बसला. 100-200 नाही तर 500 पेक्षा जास्त पोकलँड त्या तळ्यामध्ये राख काढत होते आणि हजारो टिप्पर तिथून ते वाहत होते. मी एका छुप्या ठिकाणी थांबून ते सगळं त्याचं वार्तांकन करून हे दाखवलं. आणि त्या संतोष देशमुख प्रकरणामध्ये या सगळ्या गोष्टींमुळे न्याय मिळाला आणि संतोष देशमुखांच्या सगळ्या पुढं जे काय झालं ते आपण बघता. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये थोडंसं खेदानं सांगावं वाटतं की कधी कधी मीडिया सिलेक्टिव्ह वागतो. त्याचं कारण असं आहे की सेम टाईम सोमनाथ सूर्यवंशीचं सुद्धा प्रकरण घडलं होतं. मात्र त्या प्रकरणाच्या बातम्या संतोष देशमुखांनी इतक्या लागल्या नाहीत. त्याचं कारण हे होतं की संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पाहणारा वर्ग जो होता तो मोठा होता आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणाला पाहणारा वर्ग छोटा होता. त्यामुळे TRPसाठी म्हणजे संतोष देशमुखांना न्याय देणं, त्यांच्याबद्दल बोलणं गरजेचं होतं. पण सेम टाईम सोमनाथ सूर्यवंशीसाठी सुद्धा करणं गरजेचं होतं. मात्र ते पाहणारा वर्ग छोटा असल्यामुळे त्यात आम्हाला TRP दिसला नाही. त्यामुळे रीतसर त्या बातम्या कमी प्रमाणात दाखवल्या गेल्या आणि संतोष देशमुखांच्या बातम्या मात्र जास्त दाखवल्या गेल्या. या सगळ्या प्रकरणामध्ये काय झालंय तो लोकसुद्धा अविचारी झालेत आणि माणसंसुद्धा अविचारी झालेत. लोकसुद्धा काय बघायचं हे ठरवतात. आता मी इथं उभा आहे, एवढे सगळेजण ऐकताय त्याच्यामुळे मी बोलतोय. इथं जर का एकही माणूस माझा ऐकायला थांबला नाही तर मी सुद्धा बोलणार नाही. मीडियाच्या TRPचं सुद्धा तसंच झालंय. तुम्ही जे बघता ते आम्ही दाखवतो आणि आम्ही जे दाखवतो कधी कधी तुमच्यावरती प्रेक्षकांवरती ते लादलं सुद्धा जातं. त्यामुळे सुद्धा माध्यमं जी आहेत ती TRPच्या पाठीमागं धावतात. माध्यमं TRPच्या पाठीमागं धावण्याचं कारण सुद्धा लोकच आहेत. मात्र विशिष्ट एक गोष्ट लोक बघतायत म्हणून तेच दाखवत राहणं ही उत्कृष्ट पत्रकारितेला मान्य नाही. एखादी गोष्ट लोकांनी नाही जरी बघितली तरी सुद्धा ती मांडणं गरजेचं आहे म्हणून मांडली पाहिजे. याकडे तरी सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियातले जे विचारी संपादक म्हणतो त्यांच्याकडे ते राहिलेलं नाही. आजकाल संपादक सुद्धा असेच नेमले जातात की जे झुंडींच्या मागे धावतायत. मी सुरुवातीला जी म्हणलो की झुंडींसाठी बोलणं, झुंडींचं बोलणं हेच मीडियाचं माझं काम राहिलेलं आहे आणि तेच मी करतोय. मला स्वतःला जरी वाटलं की
दुसरं काहीतरी दाखवायचं तर मी दाखवू शकत नाही. थोडक्यात काय तर राडेबाज पत्रकार झाले. तर राम बाहेती सर बसलेले आहेत, त्यांनी वर्षाकाठी 100 आंदोलनं जर केले तर चुकून मी त्यांच्या 2च आंदोलनाची बातमी करतो. ती पण बाहेती सर कधी भेटले आणि काय त्यांच्यासमोर बोलावं लागू नये म्हणून मग मी त्यांना कधीतरी जातो आणि हां सर मी तुमची बातमी केली असं दाखवतो. मात्र एकदा अशी घटना घडली की बातमीसाठी मी राम बाहेती सरांच्या पाठीमागे पळत होतो. कुठली घटना घडली तर त्यांनी सगळ्या अंगणवाडी सेविका घेऊन जिल्हा परिषदेच्या समोर आंदोलन सुरू केलं आणि कुठल्या तरी एका प्रसंगाला काहीतरी झालं आणि त्या सगळ्या महिलांनी आणि बाहेती सरांनी ते गेट तोडून जिल्हा परिषदेच्या मध्ये घुसले. 100 आंदोलनं त्यांचे मी कव्हर केले नव्हते. मात्र ह्या सगळ्या महिला वगैरे घुसल्या, राडा झाला तिथं. जेव्हा राडा झाला त्यावेळेला मला फोन आला की असं असं बाहेती सरण, अभय टाकसाळन हे सगळे मध्ये घुसलेत आणि भानगड झाले. तर मी धावत पळत बाहेती सरांना गाठत तिकडे हा राडा झाल्याच्यानंतर. तर बाहेती सर, जोपर्यंत तुम्ही राडा केला नाही तोपर्यंत मी तुमची बातमी केली नाही. जर तुम्हाला बातमी हवी असेल माझ्याकडून तर तुम्ही राडा करत चला, तर मी रोज तुमच्या पाठीमागे तुम्हाला झोपू सुद्धा देणार नाही. तुम्ही सकाळी उठल्यापासून तुम्हाला झोपण्यापर्यंतची जबाबदारी माझी. मध्यंतरीच्या काळात काही लोक उपहासानं म्हणायचे की एखाद्या ठिकाणी गोंधळ होणार असेल तर पोलीस बंदोबस्त लावा. तर पोलीस बंदोबस्त नंतर म्हणायला लागले की पोलीस बंदोबस्त लावू नका, तिथं TV 9चा बंदोबस्त लागलेला असतो ऑलरेडी. एखाद्या घटनेला 5 युनिट आमच्याकडं लावण्याची पद्धत होती. त्यामुळे पत्रकारितेचं हे राडेबाज रूप, झुंडींचं रूप जे आहे ते मात्र लोकशाहीसाठी घातक ठरतंय. त्यामुळे आजचा जो विषय ठेवलेला आहे की माध्यमांसाठी विचार स्वातंत्र्याची अत्यंत आवश्यकता आहे, अपरिहार्यता आहे आणि त्यासाठी काम करणं सुद्धा गरजेचं आहे. थँक्यू. इलेक्शन होऊन इलेक्टिव्हच्या जमान्यामध्ये सुद्धा आपण सलेक्टिव्ह वागत आहोत. मीडिया सर्व खामोश रहने से भी जुल्म बढ़ता है और कुछ कहना भी जरूरी होता है. लोकशाही, विचार स्वातंत्र्य या बाबतीत प्रत्येक मीडियावर साशंकता निर्माण झालेली आहे आणि याच काळात लोकशाहींचे मूल्य जपण्याचं कार्य फार पूर्वीपासून नाट्य चळवळीने केलेलं आहे. मी आदरणीय किशोर सिरसाट सरांना इथे आमंत्रित करते. मागच्या दशकभरामध्ये या देशात जे भ्रमिष्टांचं युग निर्माण झालंय त्या जगात वावरणाऱ्या पण तरीही या सभागृहात उपस्थित असलेल्या सजग नागरिकांना माझा नमस्कार. वक्त्यांचं स्वागत सुरू असताना टाळ्या न वाजवण्याचं विचार स्वातंत्र्य उपभोगणाऱ्यांना आपल्या सर्वांना नमस्कार. आज हा जो काही विषय ठेवलेला आहे त्याच्यात खरं म्हणजे उत्तर दडलेलं आहे. आवश्यकता आहे की नाही, आहे की नाहीचा प्रश्नच नाही, आहेच आहे. आणि म्हणून आपण इथं सगळे जमलेलो आहोत बोलण्यासाठी. खिशातनं कागद काढतो म्हणजे जरा अभ्यास वगैरे वाटतं, अभ्यास करून आल्यासारखं वाटतं. त्यात दुसरी गोष्ट अशी आहे की मी आहे कलावंत. आपल्याला माध्यम म्हटले की 2-3 गोष्टी आठवतात. ते अनिकेतचं सोशल मीडिया, रोशनीताईचा प्रिंट मीडिया आणि दत्ता कानवटेंचा इलेक्ट्रॉनिक मीडिया. पण मग मी कोण आहे तर आपण या सगळ्या माध्यमांचे बळी ठरलेल्यांचा प्रतिनिधी आहे असं समजूया. मला संयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुरुवातीला त्यांचे आभार मानतो. मी जसं सुरुवातीला म्हटलो की या विषयामध्येच उत्तर दडलेलं आहे. कारण ज्या ज्या गोष्टीचा अभाव असतो त्याच्याबद्दल माणसं बोलत असतात. तुकाराम महाराज म्हटले होते आपल्याला, नाठाळांच्या माथी हाणू काठी. कारण त्यावेळेला नाठाळ होते म्हणून काठी आणायची गरज होती. गौतम बुद्धही म्हणाला होता, खोटं बोलू नका, दारू पिऊ नका, चोरी करू नका. म्हणजे त्यावेळेला ही सगळी मंडळी अस्तित्वात होती. तसं आज विचार स्वातंत्र्याची आवश्यकता आहे का तर ती नाहीये, म्हणून आपल्याला या विषयावर बोलावं लागतंय. नाईलाज आहे. आवश्यकता आहे ही गोष्ट खरी आहे, पण मग आता ही भरून कशी काढायची त्याच्यावर आपल्याला विचार होणं गरजेचं आहे. मागच्या 10-12 वर्षामध्ये या आपल्या विचार स्वातंत्र्याच्या आवश्यकतेची आपल्याला जास्त गरज भासायला लागली, हे आपल्याला मान्य करावं लागतं. या देशातले आपले प्रश्न मांडणारे जी माणसं आहेत त्या माणसांच्या अंत्ययात्रा आपण इलेक्ट्रॉनिक मीडियावर बघितलेल्या आहेत. काही जण प्रत्यक्ष त्यात सहभागी झालेले आहेत.
नरेंद्र दाभोळकर असू देत, गौरी लंकेश असू देत किंवा पानसरे असू देत, किंवा आणखी 2014 पासूनचा जर आकडा आपण बघितला तर 100-150 हत्या तरी नक्कीच करण्यात आल्यात. कारण जी माणसं खरं बोलत होती, आपलं मत मांडत होती, त्या माणसांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. बरं, का झाल्या या हत्या? ही माणसं काय करत होती? ही काही आपल्या देशातली माहिती, गुप्त माहिती इतर देशांना पुरवत होती, पाकिस्तानला देत होती, की अमेरिकेला पुरवत होती आपली गुप्तहेर खात्याची माहिती? खरं बोलायचा प्रयत्न करत होती, आणि खरं बोलायचा प्रयत्न केल्यामुळं यांना आपला जीव गमवावा लागला होता. खरं बोलण्याची शिक्षा भोगावी लागली होती. काय शिक्षा? तर स्वतःचा प्राण द्यावा लागला. माणसाचा जीव इतका स्वस्त झाला की खरं बोललं की जीव द्यायचा, जीव घेणार लोक. भारतीय राज्यघटनेनं आपल्याला कलम 19 नुसार जी काही 5-6 मूलभूत हक्क दिली, त्यातला एक महत्वाचा हक्क आहे आपला विचार स्वातंत्र्य. आणि त्या विचार स्वातंत्र्याला, त्या स्वातंत्र्याचा अवलंब करणाऱ्या माणसांना तो नक्षली ठरतो. आणि आता तर एक नवीनच कन्सेप्ट आली आहे, अर्बन नक्षलाईट. त्या संकल्पनेनुसार इथं जमलेले सगळेच बघा, तुम्ही सांगितलंय राडा होतोय म्हणून. राड्याचं नेतृत्व मला देत असेल तर हरकत नाही. अर्बन नक्षलाईट, देशद्रोही. देशद्रोहाचे खटले त्या इंग्रजांच्या काळात भरले जात होते, आता पुन्हा आपल्याकडे देशद्रोहाचे खटले भरले जाऊ लागलेत. म्हणजे आपल्या देशातल्या अपप्रवृत्तीविषयी बोलणाऱ्या माणसांना देशद्रोही म्हटलं जाऊ लागलं. ही गमतीची गोष्ट आहे. मग लोकशाही आहे का आपल्याकडं? खरंच आपला देश लोकशाही आहे? हा प्रश्न आता आपल्याला स्वतःला विचारणं भाग आहे असं मला वाटतं. आम्ही माणसाच्या बोलण्यावर बंधनं घालू पाहू लागलो आहे. आम्ही त्याची कोणतीही कृती जर सरकार विरोधी असेल, प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधी असेल, तर आम्ही त्याच्यावर बंधनं टाकणार आहोत. विचार स्वातंत्र्य नावाची जी गोष्ट आपल्याला घटनेनं दिली आहे, तिच्यावरच आपण बंधनं लादायचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे एका अर्थानं आपण आपल्याला हा मूलभूत हक्क आहे त्याचा गळा दाबतोय आपण. आपणही त्याचे वाटेकरी आहोतच थोडेफार. घटनाकारांना निश्चित माहीत होतं की या देशातल्या व्यवस्थेला जर नीट चालवायचं असेल तर एक विरोधी पक्ष असला पाहिजे, इथल्या सामान्य माणसाला बोलण्याचा हक्क दिला पाहिजे, म्हणून तर तो हक्क दिला होता ना. आणि नेमकं त्यालाच आपण नख द्यायचा प्रयत्न करतोय. ही भीषण बाब आहे, भयानक बाब आहे. मला वाटतं पत्रकार मंडळी जी काही खरं बोलू पाहत होती, म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातली, प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, त्यांची आजची अवस्था काय आहे त्यांनी सांगितलं. बरेच रवीश कुमार सारखी मंडळी आहेत, त्यांची काय अवस्था झाली तुम्ही बघताय. आणखी अनेक मंडळी आहेत जी मंडळी पत्रकार मंडळी पोटतिडकीनं या सगळ्यांच्या विरोधात बोलत होती, चुकीच्या धोरणाबद्दल बोलत होती. त्यांना कुठला रस्ता दाखवला तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे सगळं ते. पण जी सतत सरकारची चुकीच्या धोरणांना उदो करतात, सरकारची तळी उचलून धरतात, ते सतत तुम्हाला बडबड करताना दिसत आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये, प्रिंट मीडियामध्ये. मागचंच उदाहरण घ्यावं. आता रोशनीताईने उल्लेख केला होता, पाठीमागं आपल्या देशामध्ये एक ऑपरेशन सिंदूर नावाची घटना घडली. भारतीय सैन्य त्या शत्रू देशाच्या सीमेच्या दिशेनं निघालं होतं की नाही माहीत नाही, पण आपलं इलेक्ट्रॉनिक मीडियानं कराची उद्ध्वस्त करून टाकली होती. लाहोरवर ताबा मिळवला होता. जणू काही आपला पंतप्रधान आता ती राज्याभिषेकच करणार होता जाऊन तिथे. अशी ही सगळी इलेक्ट्रॉनिक मीडिया वगैरेनं आपल्या या सिंदूरचं मोठं गंमत करून, आणि आपलाही देश कसा गमतीशीर आहे. ऑपरेशन सिंदूर राबवलं. ज्या देशातल्या बायका सिंदूरच लावत नाहीत, त्यांना माहीतच नाही सिंदूरचं महत्त्व काय, त्यांच्यासाठी त्यांना हल्ला करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर. गमतीशीरच आहे. प्रसार माध्यम जो काही हा स्वैराचार या माध्यमांनी माजवलेला आहे, तो बघून मला खरंच आपण बळी ठरत आहोत ही भावना माझ्या मनात निर्माण झाली होती. हे जे लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण ज्याला म्हणतो,
त्या चौथ्या स्तंभाची विश्वासार्हता काय आहे? तुम्हाला सांगतो, मी एक खेड्यातून आलेलो आहे. मी खेड्यात राहायचो पूर्वी. खेड्यामध्ये एखादं लग्न ठरलं ना, म्हणजे त्यावेळेला हुंडा पद्धत वगैरे बऱ्यापैकी होती, तर लग्नामध्ये, म्हणजे मी लहान असतानाची गोष्ट आहे, एक 2-4 गोष्टी हमखास मागितल्या जायच्या. एक अंगठी, दुसरी सायकल, एक हँडो सॅन्डो वॉच आणि एक फिलिप्सचा किंवा मर्फीचा रेडिओ. मग आमचा नवरदेव काय करायचा? लग्न झाला की हातात अंगठी, सायकलवर टांग, गळ्यात रेडिओ असा घेऊन शेतात जायचा कामाला. जाताना मस्त गाणे लावायचा, गाणे ऐकायचा, येताना गाणे ऐकायचा, आणि संध्याकाळी पाराच्या ओट्यावर वगैरे त्या रेडिओवर लागणाऱ्या, सकाळी 7ला आणि संध्याकाळी 6:30 किंवा 6:55 असा काहीतरी वेळ होता, त्यावेळेच्या त्या बातम्या ऐकायचा. आणि तुम्हाला खरं सांगतो, शपथ, त्यावेळच्या बातम्या खऱ्या असायच्या. बातमी ऐकली ना, ती खरीच असणार याची खात्री होती. पण आज आम्ही रिमोट हातात घेतो, समोरचा वृत्त निवेदक किंवा निवेदिका बातमी कसली स्टोरी ऐकवतात आम्हाला. ती स्टोरी किती खरी किती खोटी यांनाच माहिती. आपल्याला काय ते नाही, आजकाल म्हशी जास्त दूध पित आहेत. यांच्यावर विश्वास ठेवायचा का? या माध्यमांवर आता आपण विश्वास ठेवायचा का? अशी परिस्थिती निर्माण झाली. हा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झाला. धनदांडगे लोक यांचे मीडिया हाऊसेस विकत घेत आहेत. ते त्यांना सांगतायत, दत्तांनी सांगितलं की आपली काय परिस्थिती आहे. रोशनीताई म्हणाल्या प्रिंट मीडिया त्यातल्या त्यात जरा विश्वासार्ह आहे, पण तेही खरं नाही हो. लाखोच्या संख्येनं फोटो टाकून एखाद्या नेत्याची प्रचार सभा दाखवली जाते, दुसऱ्या पक्षाचं मुखपत्र तेच रिकाम्या खुर्च्या दाखवतं. मग ती विश्वासार्हता काय करायचं त्याचं? त्यामुळं या माध्यमांचं जरा एकदा आपल्याला चिरफाड करावी लागणार आहे. आणि हे सजग नागरिकच करू शकतील, तुमच्यासारखे विचारी लोकच करू शकतील असं मला वाटतं. नाही, आपण हे केलं नाही तर एक दिवस आपण या देशातल्या कुठल्या तरी माणसाच्या हुकुमशाहीचे गुलाम बनून जाऊ, एवढं मात्र नक्की. क्रूरता आता हळूहळू आपल्यामध्ये अवतीभोवती वावरायला लागलेली आहे. सरकारच्या हातात विविध संस्था आहेत, वेगवेगळ्या शासकीय प्रणाली आहेत, यंत्रणा आहेत. त्या यंत्रणांचा वापर करून ज्याला हवं त्याला हाताशी धरून आम्ही सगळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहू शकतो. मग अशा काळात गप्प राहून चालणार नाहीये. गप्प राहून याच्यासाठी चालणार नाहीये कारण आपण विचारी लोकांनी ज्या कोणत्या काळात आपण जन्माला येऊ त्या काळामध्ये सतत विरोधी बाकावर थांबलंच पाहिजे. आपण 2-4 हजार वर्षापूर्वी जन्माला आलो असतो तर दगडं लाठ्या काठ्या घेऊन लढलो असतो. शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला आलो असतो तर तलवारी हातात घेतल्या असत्या. इंग्रजांच्या काळात जन्माला आलो असतो तर बंदुकी घेतल्या असत्या. आज आपण 21व्या शतकात आहोत. बाबासाहेबांनी विचाराचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, शिक्षणाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्या लेखणीचं शस्त्र आपण करणं गरजेचं आहे. मी माझ्यासारखा माणूस कलेच्या क्षेत्रात वावरतो, नाटकाच्या क्षेत्रात वावरतो. या क्षेत्रातही या विचार स्वातंत्र्याची गळचेपी झालेली नाही अशातला भाग नाही आहे. किचकवत सारख्या नाटकावर बंदी आणलीच होती, घाशीराम कोतवालवर बंदी आणलीच होती, पण आमच्या कलेचं शास्त्र जोपर्यंत होत नाही, या शास्त्राचं शस्त्र जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण सजग म्हणून घ्यायला पात्र आहोत का याचा विचार करणं भाग आहे. सगळ्यांनी शस्त्रास्त्र हातात घेतली पाहिजे. आमच्या सरांची एक कविता मला आठवते, फार 2 ओळीची कविता आहे. काल गुलमंडीच्या रस्त्यावर बुद्ध मला भेटला आणि हळूच माझ्या कानात म्हणाला, शस्त्रास्त्राचे साठे कुठे आहेत? आपण हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. धन्यवाद. खरं तर एवढ्या सगळ्या चर्चेतून एक
राहत इंदोरी सरांचा इथे एक शेर आठवतो की बन के एक हादसा बाजार में आ गया, जो नहीं होगा वो अखबार में आ गया. बन के एक हादसा बाजार में आ गया, जो नहीं होगा वो अखबार में आ गया. चोर उचोक्यों की करो कद्र कि मालूम नहीं, चोर उचोक्यों की करो कद्र कि मालूम नहीं, कौन कब कौन सी सरकार में आ गया, कौन कब कौन सी सरकार में आ गया. यानंतर मी अतिशय आदरपूर्वक आजच्या परिसंवादाचे अध्यक्ष माननीय जयदेवजी जोळे सरांना अध्यक्ष समारोपासाठी आमंत्रित करते. परिसंवाद अतिशय चांगला झाला. अध्यक्ष चांगला असला की परिसंवादातले वक्तेही चांगले बोलतात. या सर्वांचं त्यांनी केलेल्या धाडसाबद्दल मी अभिनंदन करतो. कारण पाण्यात राहून माशाशी वैर करतायत ही मंडळी. अजून तरुण आहेत, त्यांच्यापुढे भरपूर काळ आहे, तरीसुद्धा अतिशय स्पष्टपणे त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या इथे. कारण आम्ही तर बदनामच आहोत, आम्हाला कोणी बोलवतही नाही, आमच्यावर शिक्के पडलेले आहेत, पण तरी आमच्या जवळ बसून त्यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. त्याबद्दल खचितच ही तरुण पिढी अतिशय अभिनंदनाला आणि कौतुकाला पात्र आहे. त्यांच्याकडे बघूनच वाटतं की 2047 साली हिंदू राष्ट्र स्थापन होणार नाही. याच्यानंतर लगेच संविधानाचा परिसंवाद आहे, त्याच्यामुळे आपण संविधानावर निष्ठा व्यक्त करून हिंदू राष्ट्र कधी येणारच नाही याची शपथ घेऊया. पण तत्पूर्वी हे सगळं झालं ते फार चांगलं झालं. या परिसंवादाच्या शीर्षकात 3 राजकीय संज्ञा आहेत: स्वातंत्र्य, लोकशाही आणि प्रजासत्ताक. या तिन्हीसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात आपण चळवळी केल्या. आपल्यातूनच अनेक माणसं पुढे आली, त्यांनी वाटेल तसे छळ सोसले, तुरुंगात गेले, गोळ्या खाल्ल्या, त्याच्यातून नेतृत्व आलं, पुढे त्यांनी राज्य पण केलं. आता त्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीची मूल्य पराभूत करण्याचं जे काम 2014 पासून सुरू झालं आहे ते या 3 राजकीय संज्ञांना फार धोक्याचं आहे. स्वातंत्र्याबद्दल ही मंडळी बोललीच की स्वातंत्र्य हळूहळू संकुचित होत चाललंय. लोकशाही म्हणायला अस्तित्वात आहे, कारण लोकशाही ज्या संस्थांवर उभी असते त्या संस्था हळूहळू कचाट्यात सापडल्या जात आहेत, त्यांच्यावर बंधनं आणली जात आहेत. आणि प्रजासत्ताक म्हणायचं तर धोका असा आहे की त्या प्रजेवरच जर कब्जा केला तर त्या प्रजासत्ताकानं करायचं काय? कारण प्रजेवर धर्माची भुरळ घातली जाते, प्रजेवर बळाचा वापर केल्याशिवाय कुठलाच मार्ग यशस्वी होत नाही असं बिंबवलं जात आहे. धुरंधर नावाचा जो सिनेमा कोट्यावधी रुपये मिळवत चाललाय त्याचं निखालस एकमेव उत्तर असं आहे की मुसलमान हाच या देशाचा शत्रू आहे, इस्लाम हाच या देशाचा आणि जगाचा शत्रू आहे. त्यामुळे अशा एका शब्दात उत्तर देणाऱ्या राजकीय पक्षांची सत्ता आपल्यासमोर आलेली आहे. म्हणून प्रजेनं जागरूक व्हायची फार गरज आहे. सकाळी शेंडगे सर सांगत होते की आधीच्या साहित्य संमेलनाची जागर पुरवणी होती, आता जागरण पुरवणी आहे. म्हणून प्रजासत्ताकात आपण असलो आणि प्रजेचं जरी राज्य असलं तरी प्रजा कोणता विचार करतीये, कशासाठी विचार करतीये आणि काय विचार करतीये हे आपण बघायला पाहिजे. दत्ताचं चांगलं विवेचन झालं की विचारी लोकांसमोर बोलायची त्याला सवयच नाही, पण कॅमेऱ्याला ती नसतेच. टेलिव्हिजनचा कॅमेरा हा विचारी लोकांसाठी नाहीच आहे. तुम्ही कधी स्क्रीनवर पुस्तक वाचत बसलेला माणूस बघितलाय का? कुठंच नाही. इतक्या सिरियल्स येऊन गेल्या आत्तापर्यंत, पण त्याच्यामध्ये शांतपणे 1 मिनिटभर पुस्तकं वाचत बसलेला माणूस कधी नसतो. वर्तमानपत्र वाचणारही मनुष्य नसतो. त्यामुळे टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्याला ॲक्शन पाहिजे असते, विचार कधीच नसतो. म्हणून ती त्याच्या माध्यमाची एक निकड सांगितली की विचार होऊच शकत नाही. सोशल मीडियाबद्दल अनिकेत अतिशय छान बोलला, इतकं चांगलं बोलला की तो माझा सख्खा विद्यार्थी आहे हे पटलं मला. अतिशय स्पष्ट बोलला.
आता गंमत अशी आहे की एका BBC-च्या एका वार्ताहरानं हे एक पुस्तक लिहिलं आहे, फेक न्यूज मीडिया आणि लोकतंत्र. त्याचं म्हणणं असं आहे की सोशल मीडिया आल्यापासून डेमोक्रटायझेशन झालेलं आहे. प्रत्येक व्यक्ती आता आपलं मत व्यक्त करू शकते. प्रत्येक व्यक्तीला आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलेलं आहे. कोणाच्याही मार्फत न जाता, कुठल्याही फिल्टर न बाळगता त्याला लोकांसमोर जाता येते. आणि हे विकेंद्रीकरण, माध्यमांचं विकेंद्रीकरण झालं असं त्याचं म्हणणं आहे. मार्क झुकरबर्ग हा फेसबुकचा मालक विकेंद्रीकरण आणि लोकशाहीसाठी फेसबुक चालवतच नाही. त्या फेसबुकमध्येच काम करणाऱ्या एका बाईनं हे केअरलेस पीपल असं पुस्तकाचं नाव लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये मार्क झुकरबर्ग, त्याची फेसबुक कंपनी, त्या फेसबुक काम करणारे सगळे इंजिनियर्स हे किती केअरलेस पीपल आहेत हे या पुस्तकात सांगितलेलं आहे. म्हणजे फेसबुक आता जगभराची सरकारं हलवून टाकू शकेल अशी सत्ता झालेली आहे. इतकंच काय, कोलंबियाचा एक राष्ट्रपती, इंडोनेशियाचा एक राष्ट्रपती फेसबुकवर प्रचार करून जिंकून आला म्हणून त्यांनी मार्क झुकरबर्ग याच्याजवळ फोटो काढायची लगबग केली. असं सुद्धा एक उदाहरण या पुस्तकात आहे. आणि ती बाई असं सरळ सांगते की हा माणूस लोकशाही, विकेंद्रीकरण, लोकांचे हक्क, स्वातंत्र्य, अधिकार यासाठी फेसबुक चालवत नाही. मार्क झुकरबर्ग, इलॉन मस्क, जेफ बेझॉस ही जगातली श्रीमंत माणसं आहेत. ती काय लोकशाहीमुळे श्रीमंत झालेली नाही आहेत, ती भांडवलशाहीची अपत्य आहेत. आणि त्यांनी भांडवल आणि माहिती, ज्ञान अशी एकत्र करून आपल्यावर भुरळ पाडलेली आहे की क्षणाक्षणाला आपण खिशातून मोबाईल काढतो किंवा सतत आपल्या सोबत तो मोबाईल असतो आणि चाळत बसतो. कशासाठी? मोबाईलचा जन्मच मुळी फक्त 3-4 व्यवसायांसाठी झाला होता. पोलीस, कारण सतत इमर्जन्सी असते. डॉक्टर्स, कारण सतत इमर्जन्सी असते. फायर ब्रिगेड, सतत इमर्जन्सी असते. आणि चौथे हे सेल्स पर्सन वगैरे असतात, त्यांना काही गोष्टींची संपर्क साधायचा असतो. म्हणून त्या पलीकडे असा कोणताही व्यवसाय नाही जगात की ज्याला मोबाईलमुळे सतत संपर्क ठेवावा लागतो, नाहीच आहे. पण तरी 80% म्हणजे 2030 पर्यंत भारताची 80% लोकसंख्या अँड्रॉइड फोनशी जोडलेली असेल, ती इंटरनेटचा लाभ घेणारी असेल. त्याच्यामुळं झालंय असं भारतामध्ये की सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करणारे कोण आहेत? काँग्रेस पक्ष नाही आहे, भारतीय जनता पक्ष आहे. आणि तो सगळा उजवा आहे. मार्क झुकरबर्ग, इलॉन मस्क, जेफ बेझॉस हे सगळे उजव्या विचारसरणीचे लोक आहेत. ते भांडवलशाही आणि धर्म यांची सांगड घालून लोकांवर आज भुरळ घालतायत. त्यामुळं ही जी काही लोकशाही आहे, हे जे काही विचार स्वातंत्र्य आहे आणि आपलं जे प्रजासत्ताक आहे ते राजकीय मूल्यांचं असून ती राजकीय मूल्य बाजूला सारून धार्मिक मूल्य आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न राजरोसपणे सुरू आहे. कुठलाही चॅनल उघडा संध्याकाळी, तिथे आवर्जून धर्म आणि त्यातही हिंदू मुस्लिम अशीच चर्चा चालू असते. का बरं? 10 वर्ष झाली अजूनही तुमचा त्या प्रश्नामधून काही मार्ग निघत नाही. असं का? तर उघड आहे की दत्ता म्हणाला तसं की आग लावायचं काम चालू आहे. सतत पोटापाण्याचे प्रश्न बाजूला सारून असे काही प्रश्न उभे करायचे की जे सांस्कृतिक राष्ट्रवादाला, RSSच्या कायम खतपाणी घालतील. म्हणून सांस्कृतिक राष्ट्रवाद हा अत्यंत धोक्याचा विषय आहे की तो पोटापाण्याचे प्रश्नसुद्धा बाजूला टाकतो. आणि जेव्हा पोटापाण्याचे प्रश्न बाजूला पडतात आणि केवळ अगम्य, अदृश्य असे सांस्कृतिक राष्ट्रवादासारखे प्रश्न आपल्यासमोर पिंगा घालायला लागतात, तेव्हा समजायचं की आता आपल्या हातात काही लोकशाही वगैरे काही राहिलेली नाही आहे. पण उलटा विचार केला तर हेही दिसतं की भारताचं मन हे लिबरल मनाचं आहे, लिबरल विचारांचं आहे. ते कट्टर कधीच नव्हतं. एक ईश्वर नाही, एक ग्रंथ नाही, एक उपासना पद्धतीच नाही, असं विश्विषित स्वरूप आहे सगळं. त्यामुळे जी कोणी
राजसत्ता आहे, जे राजकीय पक्ष आहेत, त्यांना जाणीवपूर्वक एक देव, एक धर्म, एक उपासना पद्धती, एक नेता, एकाच वेळी सगळ्या निवडणुका, असं सगळं करणं चालू आहे. त्याच्यामुळं राजकारण बाजूला सारून धर्मकारण आपल्या समोर येते. हे आपण जर लक्षात घेतलं तर धर्माचा प्रतिकार करत करत स्वातंत्र्य, लोकशाही आणि प्रजासत्ताक ही मूल्य जगानं स्वीकारलेली आहेत. समता, बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्य धर्माचा प्रतिकार करणाऱ्यांची आहेत. फ्रेंच राज्यक्रांती ती राजेशाहीला आणि धर्मशाहीला प्रतिकार करत जिंकली आणि म्हणून त्या फ्रेंच राज्यक्रांतीतून स्वातंत्र्य, बंधुता, समता ही मूल्य आली. आज ह्या तिन्ही मूल्यांचा अवहेर करणारी, त्यांना धुडकावून लावणारी संघाची विचारसरणी आपल्या समोर आलेली आहे. या तिघांनीही अतिशय, चौघांनीही अतिशय स्पष्टपणाने पुढचे संभाव्य धोके टाळून किंवा पत्करून या विषयाला अगदी चांगला न्याय दिला. त्यातल्या त्यात सगळ्यात तरुण आमचा वक्ता, त्यानं असंही सांगितलं की केवळ टीका करून चालणार नाही, आपण कन्व्हिन्सिंग द कन्व्हिन्स्ड ह्यांच्याही पलीकडे जायला पाहिजे. आपल्या आपल्यातच जी इकोसिस्टीम तयार झाली आहे त्या इकोसिस्टीमच्याही पलीकडे जाऊन आपण नवे नवे लोक, नवे नवे कान, नवीन नवे श्रवण संख्या शोधली पाहिजे. आणि तीच खरी वस्तुस्थिती आहे, तेच सत्य आहे. सत्य आपल्या बाजूला आहे. तुम्ही बघा, कधी गोळवळकर गुरुजींनी सत्यमेव जयते ही घोषणा दिलेलीच नाही आहे, किंवा सत्यम शिवम सुंदरम हे संघाचं ध्येयच नाही आहे. ते आपलं आहे, ते आपल्या संस्कृतीतलं आहे. त्याच्यामुळे सत्य, सत्याग्रह आणि सत्याची असलेली आपल्यावरची जबाबदारी आणि बांधिलकी ही जर कायम ठेवायची असेल तर केवळ प्रसारमाध्यमांचंच नव्हे, एरवीसुद्धा आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांशी आपण त्याच दृष्टिकोनातून, त्याच मूल्यांची बळकटी कशी होईल हे बघत बघत बोललो तरच 2047 साली होऊ बघणारं जे हिंदू राष्ट्र आहे ते आपण त्याच्यापूर्वीच त्याचा सर्वनाश करू शकू, अशी अपेक्षा आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार.